ज्याला पर्पज वयात गेला आपला मग बंगल्यान दुनियान सगळं ते काय करायचं चाटायचे धनी नाही धनी त्याला किती टेन्शन जाणार आहे माणूस डोकं दुखत लय लोकांचं पाहून जीव असा तळ जळतो काय करणार आहे पण जळाला बी तर झाला कोण जेव्हा काय पाहिजे आम्हाला हे समजत नाही आणि आत्ताचे पोरं लग्न झाले त्यांना पोरं झाली आणि आमचं आहे तसं चालूच आहे अजून नातेवाईक माहिती वहीन कवर दमदार आहे काय विचार करत बसले विचार नाही करू मग मनालाच बडबड लावली विचार नाही करू मग काय करू कसला विचार करून राहिली एवढं ये धन दौलत एवढी संपत्ती एवढे बंगले बिंगले लोकांची धन वाची कशाला लोकांची धन होईल आपण जवळ जिवंत आहे तवर खाऊ पिऊ खातीन आपली पुतणी नंतर करू आपण याच्या नावावर काय म्हणतात त्याला अनाथ आश्रम मध्ये देऊ थोडीशी आपली जायदाद धनी नाही धनी धनी आपण जर मेलो तर आपल्याला पाणी पाजाय कोण नाही वारीस मी समजते वारीस आपल्याला पाहिजे ना पण आता काय करू मी आहेत वेळा मी उपास करीते देवाचे काय उपास तापास ना पोरं वाचा तर लोक गाला इकडे तिकडे पाळता आता ते देवाच्या हातात आहे माझ्या हातात आहे का आता देवाला काय मंजूर आहे त्यालाच माहिती आणि तू तर मला बायको करायला परवानगी दे ना होतील पोरं सोरं पण आता तुला काय होऊ शकत नाही आता मला नाही होऊ शकत तर मग तुम्ही करा दुसरी बायको अरे आपल्या मागून लोकांचे लग्न झाले पोरं सोरं झाले पोरांना पोरं झाले ना आपल्याला काहीच नाही बरं आता कवर दम काढणार रे दम काढून काढला वर्ष 2 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष झाले अजून काहीच नाही काय करणार रे विचार येतो विचार डोक्यामध्ये विचार लोकांचे पोरं पाहून आम्हा जीवात तळतळ जळतो माझा जीव नाही तळतळ करीत का माझा जीव तळतळ करतो ना मला असं वाटतं ना लेकरू बाळू हवा हं तुला समजत ना मग बायका कसं बघा त्या माझ्याकडं नळावर जाते तर माझ्या मनाला माहिती बाया कशा टोचून बोलते आडून पाडून माणसं मध्ये गेलो का जिथे म्हणजे लोकांची धन आता तेच बरोबर आहे लोकांचं सोडा लोकांच्या घरी चाललो का आपण खा प्यायला तुम्ही लोकांचं अरे ऐका खाय प्यायला काय करते ते खाय प्यायला खायचं प्यायचं रोज सगळंच खात्यात कोणी उपाशी नाही मग लोकांचं काय मनावर घ्या काय लोक येते का आपल्याला पुरवायला आपलं चांगलं करायला येते का ते अरे हा एखाद्या पोऱ्याने एखादी पोर झाली असती तरी समाधान झालं असतं पण आता काहीच व्हाय ना आता काय करावं ह्या बघा आता मला तुमचं दुःख बघवत नाही बाबा तुमची सारखं टेन्शनमध्ये बसता नाही तर मग आपण असं करू एक अनाथ आश्रम मध्ये बाळ घेऊ हा तुम्हाला चालत गेलो आकाचं घे बुवा कांडी तुम्हाला लोकांचं चालत नाही थांब मी ना पाहुण्याला फोन करतो कोणच्या पाहुण्यांना फोन करू राहिले तुझ्याच गणगोताला फोन करतो आता त्यांना खायला बोलू राहिले हॅलो त्यांच्या कानावर घालायचं का आता एक काम करा ना तुम्ही येऊन जा ना घरी आता काय या बा काय आता पाणी पावसा दिवस काय बोली काय झालं सांगा मला बरं सांगा बरं हिला समजू सुईचं आता हा परपंच तसं जाऊन द्यायचं का वाया म्हणजे आता परत भांडायचं का तुम्ही नाही रे बांधती मिळते नाही हा? आता खबर वाट पाहतो काय त्याला मजा राहिली त्या गोष्टीला आता बघा आता शेवटी ते आता तिला आल्यावर बोलू आपण आता तुम्हाला या म्हणजे लयच गाय का यायची नाही या बो या यावंच लागेल का येऊन जा तुम्ही आणि त्या पाहुण्याला येऊन या कोणत्या तुमच्या सासऱ्याला हा बरं चालेल पहा नाही तर आहे त्यांची ती लहान फोडती करून टाकतो बरं पाहतो इथं हां या त्या बापाच्या कानावर घातलो आणि सगळ्यांच्या कानावर टाकून दिले आता पाहू ते काय निर्णय घ्यायचे ते म्हणजे आता मी तुम्हाला नकोच आहे का अरे दुसरीच करायची नको आहे का? काय तुला पोरवाय ना स्वरवाय ना कवर सांभाळी ती पोरासाठी तुम्ही मला करून आणलं होतं का अगं हा? पोरासाठी आता नाही तुमचा प्रेम दिसला मला नाही तुझ्या बापानं आजी गाजी लग्न केलं पण ते काय करते इडच तुमचा प्रेम दिसला तुम्ही पोरापुरतं आणलं होतं का करून नाही मला पोरापुरतं नाही पाहिली वाट पण मग आता या संपत्तीला धनी पाहिजे कुणीतरी तसं नाही चालत लोकांचे पोरं आणायचे आश्रमातले तिने टाकावं पण आपल्या जेव्हा काढून रक्ता मास ते रक्ता मास वेगळंच राहतं बरं मामा आता बरं वाटतं ना हा आता बरोबर लय टेन्शन झाली घेता होती हो. लय टेन्शन घेता तुम्ही आता टेन्शन म्हणजे आता काय
बरं आता सांगण्याजोगतं टेन्शन नाही नाही आता मला सांगा आता काही राहिलं का तुमचं आलं आता काय नाही सगळं दोन्हीचे लग्न होऊन सगळं गेले झालंय. आम्ही काय त्रास देतो त्यांना नाही. मग तर देत नाही पण आता चालूच आहे आता एकट्या जीवन माझं तुम्ही रेस्ट मध्ये टेन्शन घेता काय माहिती हा ते येतं थोडं कळाले मला कानावर आले नाही जाऊ द्या मरू द्या काही नाही होईल मागं पुढं काय कायचा पाळणा लांबचा राहतो नाही, होऊन गेलं नाही का अर्थ मग काय वाटत नाही आमची शेजारी आहे ना एका बाईला 15 वर्षानंतर पोर झाला पण झालंच ना होईल एवढं काय आज नाही उद्या जाऊ आता हे तुम्ही लहान आहे. हा मुलगा मुलगी झाली तुम्हाला हो. तुमचं कसं चाललंय होती हे एकदम मस्त आहे काय टेन्शन नाही तसं मला काही तुमचं काही आहे का काही नाही. मला समज पण त्यात तिचं थोडंसं या मुलगी बा. असून असं ये आमच्या कधी भानगडी नाही आम्हाला पोराचं टेन्शन नाही आम्हाला पैशाचं टेन्शन नाही काचं तुमचं चांगलं टेन्शन चाललं नाही तुमची अजिबात तक्रार नाही काय हा. नाही. मजेशीर चाललं तुमचं राम 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 कधी आली दाजी हा अहो, कालच येईल आम्ही तब्येत जाम होती यांची आली काकाची हा काय झालं काका मला फोन नाही काय नाही तुम्ही आताच येऊ राहिले काय आता झालं ना पुरीला फोन केला म्हणून त्यांना मग माहीत झालं हा काय बस अहो मी जेवायला बोलायला येत होते हा जेवायला हा जो बोल जेवता येईल, बस बस कुठून आले घरून आलं ना मला ना त्या पाहुणे फोन आलता दाजीचा हा तिथे मला बाबरा तुम्ही घरी या म्हणा मावाल्या ना सासरा त्यांना घेऊन या कोणा साडूचा हा तुम्ही साडू जा काय झालं काय फोन आहे आता कवर लावून धरायचं म्हणा मला आपण काय लावून तर काही व्यवहार बाकी आहे का नाही, नाही, व्यवहार नाही काही नाही. त्याच्या डोक्यात हेच चालू पोर आहे स्वारा करताना जीव काढून राहिली. लोकांचं पाहू ते म्हणजे मला नाही तर मग बायको करायला परवानगी दिली म्हणतोय. हो असं कुठं चालतं आज कस काय परवानगी देणार तेच आहे म्हणतोय हे असं काय म्हटलं दाजी असं नाक करू म्हटलं थोडस समजून घ्या तुम्ही दवाखाने करा बरोबर की नाही मग दोघांची ट्रीटमेंट बरं ते घ्या विचारलं तर म्हणून नाही मी दवाखाना करतो पण आता करतं का नाही काय काय नाही ती माणसं जाईन नाही करणार हो, दवाखाने करणार करणारच नाही दवाखाना एवढ्या वर्ष झाले तिने मला सांगितलं असतं ना का दवाखाना चालू आहे काय चालू तेवढं पुरतं तेवढं जात्यानी येत्या हा. ती मग उपास करते तापस नवस करते पण मग आता एखाद्या होतील का असे उपासना पोरं होतील का मग होता काय माहिती बा काय आपण सगळं करा ना हे बा, देवाच्या बी नडा नदी काही नाही उपास पुढे पोरं होते का नाही करा उपास बी करा पण डॉक्टर पाणी बी करा ना तसं नाही देवाचं स्टेटमेंट चालू ठेवा ते हा. करा मग ते का आपल्या हातात आहे का नशिबाचा भाग राहतो बरं आता माग दादांनी किती समजून सांगितलं ना त्यांना पाहुणे पण ते पाहुणे ना साडबांगावानी करीत अहो मी एकदा बोलायला गेलो असंच तू बोलते ना माझ्याशी तू काय बोलला सर रे अहो, मी काय नाही बोललो लहान असून यांना झाले पोरं हा. झाले, महिना काही असेल त्यांच्या मग ते म्हणे तुला झाले न मला वय ना मग तू आहे. हा अरे बाबा नशिबाचा खेळ आहे. मग नशिबाच्या याच्यात. हा? आहे थोडं टाईट राहते ते बोलत असं कुरमत कार मग बोला, का हो काका लग्नाला कमीत कमी 17-18 वर्ष झाली असेल त्यांच्या हा मग 17-18 झाले त्या मारायच्या पावरे बरं दम मारला होता बरं नाही दम मारला ना हा, शेवटी आपण त्या ठिकाणी असतो ना नाही, तर आपण ते विचार केला असतो केला असताना नाही आहे समजदार आहे काय ते वाटतं आज तुम्हाला 4-5 वर्षामध्ये मशीन माल दुसरी करायची आणि मग शहाणा कोण होता पाहुणा? छान मग. अरे भाऊ तसं आपलं नाही येडे आपले हा. लोकं काय काय तरी सांभाळलंय त्यानं बरं मी काय म्हणतो आता आपले आपले म्हणून बोलतो ऐका ना होऊ देऊ की एखादा अजून सांगा त्यांच्या नावचं कोणाला काय होऊ द्यायची एखादं तुमच्या ह्याच्यातच- हा मग तिकडे झालं देऊन टाकू त्यांना दत्तक. तिकडे गेलं विचारू. काय ऐका, असं थोडी दादा, राहतं त्यांना का विचारा हा ज्याचं दादी त्याचं तिकडे हे गेला राहतं. विचारू हा. पाहुण्याला हा हे बघा कसं आहे वती काळे दागी काय हा म्हणजे ऑपरेशन नाही होत करायचं. नाही ऑपरेशन नाही करेल हो नाही नाही तसं काही नाही त्यांचं पाहू द्या आजकाल असं काही नाहीये उगाच आपण अगं, कशाला आता झालं तर लोकांचं नाही त्यांची इच्छा असेल तर आपली काय बळजबरी तुम्ही नाही याडावले घेतलं बा. तर चांगलं आहे ना हा बहिणीच घेतलं उलट हा. इतर सांगतो, इथून तिकडून आणायपेक्षा ते बहिणीचं उलट चांगलं ना असं पण आधी तिचं काय काय नाही ते प्रॉब्लेम पाहू द्या काय त्या बाबाचाच काय प्रॉब्लेम आहे ते तर विचारपूसवर ते करू हा, करू मग. आपण ते पाहू ना. हा जर पर्याय मग त्याच्या पण माझं म्हणणं आहे भांडणं नको मारझोड नको काय उपयोग आहे भांडणं बिडणं करायची नाही अहो आपण नाही पण तिला रोज उठता टॉला बसता टॉला चालू आहे ना मग नाही टोला नाही मारतो कुठं काय म्हणली तू कुठं काय म्हणली मला तुला सांगितलं काही अहो पण चालू जीव राहते हा जीवे लावी तर पण ती सारखी कुडबुड चालूच आहे ना हा टोचण्या चालू राहत सारख्या जोडदारांमुळे इकून तिकून घेतात ते माणूस. जोडदाराला पोर झाले अमुकलं झाले मग हा, ते- असं टेन्शन घेतात ते. मला म्हणे साडू मला या पोराचे बी आहे ना मी मंदिरात जात नाही म्हणे सकाळी नाही तर रोज दर्शन घ्यायला जायचं लोक म्हणे आहे मग निपुत्र हा म्हणताय ना दारू प्यायला लावून गेलो म्हणे दारू हा निपुत्रच आहे ना तोंड नाही पाहती हा. दिवस चांगला हो, जात नाही. आजकाल पण तसं असं नाही व्हायला राहिलं रे पाहिजे बाबा असं नाही काही. व्हायला पाहिजे असं आजकाल करायला तसं नाही राहिलं बाबा पाहिजे काही ते आपल्या हातात नाही ना हो. मग हा आता काय आज दिवस माझे सगळे सारखेच राहिले का आता मग आणि आता पर्याय निघाले मग जायचंय का तुम्ही जात्या कुठं
नाही मी काय म्हणतो, तूही चाल. चल ना आपण भेटून घेऊ ना. तिला समजून सांग. बरं मग आता स्वयंपाक केलाय तू बी स्वयंपाकात जेवून नाही जाय आता काय करू? नाही जेवण करून घेऊ ना. नाही ना जेवण जेवण करून घेऊ आता. जेवून घे. हा जेवणच जाऊ डायरेक्ट. नाही नाही दादा नाही जेवण हे. तू चाल मला फोन आला म्हटलं मी येतो त्याने मला म्हण तुम्ही येत म्हणे बाबराव. म्हटलं मग ते म्हणे सासऱ्याला मा साडाला त्याला सगळ्याला घेऊन या. ती यांना फोन नाही करते. नाही करते नाही ना. घाबरते ती थोडंसं वचकत. बरं एक काम करा मग सगळे जेवण त्याला जेवण करून घेऊ. तुमचे तुम्ही गेले असे माणसं मला काही काम होतं. चल चाल चाल बरं पडेल माहिती तिला का? थोडं समजून सांगा होतं आधी. बरं पाहिलं ना बरे पाहुण्याला बरं वाटलं. हा माझा चेहरा पाहून काळ बरं वाटायला गेलाय पाहुण्याला. चला तुम्ही हात पाय धुवा मी ताटा करते लगेच. अहो, इकडे जायची पैसे. बरं. राम राम. राम राम. काय नाही गोण झालं बसले एकटेच. आई, आई. काय करत्या हेच घरातच. तुम्ही फोन केला मला चेंजच पडा ना. काय होतं पाहुणे लगेच गेलं मग काका तुमच्या दाजीला बोलून घेतलं. त्याला फोन करून सांगितलं होतं ना मी. फोन केला होता ना त्यांनी ती बाई माझी आली का तू? मग? पाहिजे कागद काकाला त्याला घ्यायला गेलतो. बस काय नाही करते मुलगी बस. बसा बसा. एवढे लावले तोंड त्यांच्या काय करायचं. तसं नाही हो चावली तर काय ते तोंड. जाऊ चालू. बरं दाजी ते अर्जंट बोलवलं काय मामा तुम्हाला सांगतो रान जळत तर जग पाहत मन जळत कोणी पाहतं का. आता मी का ना कौर वाट पाहिजे नाही बरोबर दाजी तुम्ही म्हणते बरोबर. कौर वाट पाहिजे लोक सांभाळा तुम्ही बघा तुमच्या लग्नाला 16-17 वर्ष झाले. 18 वाजले 18 झाली म्हणते ना बरोबर. खरे तुम्ही ना खरंच लय छाती उदगत ठेवून तुम्ही सांभाळले. काय म्हणते माझ्या बरोबर गांग्याचं लग्न झालं. हा 18 वर्षात त्यानं 9 पोरं काढले. तर काय काय ना हा गडी एवढा तरी नाही शेवटी ते नशीब आहे. नशीब आहे. नशिबाची बाग राहते. बघा दाजी आजकाल नऊ पोरं होत्या का एवढे आजकाल येऊ दे ती तुम्ही दोघांना चेक करून घेतलं का हॉस्पिटलला. मस्त मस्त केलं. मग काय काय सांगितलं डॉक्टरनी. डॉक्टर तिच्या तर दूध सांगतो हा तिच्या दूध सांगतो. पण तुम्ही मोठ्या दवाखान्यात नेलं नाही ना. मस्त मोठा दवाखान्यात सगळ्यात नेलं. मग आता तुमचं म्हणणं काय. माझं म्हण काय नाही बाबा आता एवढं संपत्ती आपली एवढं जमीन जागा आहे हे लोकांना खाऊ घातल्यापेक्षा बा आपलंच रक्ता मासाचं पाहिजे. बरं मी आपण जर हात पाय टेकला तर तेच आपलं सेवा करीन बाकी काय. बरोबर. बाहेर सगळे करीत बरोबर आहे. जो सेवा करेल तो देवा खाईल. पोरा हो का मुलगा हो का मुलगी हो हा काय होईल. काय का म्हणा कुत्रा मांजर व्हायला पाहिजे. पोट पाणी पिकायला पाहिजे. हा मग एक दत्तक घेऊन टाका ना मग. काय दत्तक घेते साडू. नाही नाही दत्तकच घेऊन टाका. आता हे बघा अहो, अनाथ दुसऱ्याचं आश्रमात घ्यायचं नाही, तर नाही, मग साडूचं एखादं घेऊन टाका दत्तक. तसे आम्हाला पुतणी आहे मस आहे ते वांटेड आहे वांटेड. वांटेड आहे. उगाच कुठं बांधणार का. ते काय करतील आम्ही असताना जमीन जागा ओपन मोकळी होती होतील बरोबर. आणि आणि आम्हाला आहे ना वळ कुठे घेऊ म्हणजे तुम्ही आता जा नाचाचं घ्या ना नाचाचं घ्या ना. साड्याचं काय तुमचं काय काय अहो पण नात्यामध्ये केलं तर त्यांची तिकट. बरं मी काय म्हणते हे बघ, मला एक मुलगा मुलगी करू काय मी तयारी होऊ देऊ का. त्यांची बाई पण आपल्याला काय म्हणते. पाहतो मी. अबा तुम्ही तयारी केली मी नाही केली पण ते आमच्या काय कामाचं ते. तुम्हाला दत्तक देतील ना ते. तुमच्यासाठीच म्हणत होतो मी बाकी तुमच्यासाठी नाही. तुमच्यासाठी. हा. या बा आमचं घेतलं तर त्यांचे भाऊ बंद उठतील म्हणजे यांच्याकडचं घेतलं त्यापेक्षा तुम्ही अनाथ आश्रमातली एखादं घेतलं ना तर आज त्या पोराला आधार होईल आणि सगळं होईल. मुलगा म्हणा मुलगी म्हणा. बरं काय रेशमा काय प्रॉब्लेम काय डॉक्टर काय सांगायचे. आता दादी झालं म्हणणं बघ दादी तेव्हा तिच्यात प्रॉब्लेम तो आज काय प्रॉब्लेम सांगा डॉक्टर. अहो तिच्यात काय असणार आहे. सगळं ट्रीटमेंट झाली का. काय ट्रीटमेंट पूर्ण झालं तुमच्या. सगळं करून बसलं. आणि इलाज केला काय गोळा पाणी केला का. नाही म्हणत होती ना माग काही एवढं केलं नाही म्हणे मला दोघांना चेक केलं का सोबत. त्यांचं तर मला नाही माहिती ते म्हणाले मी केलं तुम्ही तुला विचारायला मग सांगत जाता ना तुम्ही हॉस्पिटल दवाखान्यात. जातो पण मग तपास एक एक जण जातो ना मध्ये. संगत जायचं ते म्हणायचं मी आता येतो म्हणे 5. मग तुम्हाला काम नाही का डॉक्टरला विचारायचं याच्यात कसं काय प्रॉब्लेम आहे का याच्यात नाही का मात आहे तू असं विचारलं होतं का. अहो ती म्हणते संगत चेक केलेलंच नाही निघून नाही, जायचे नाही. ते म्हणे, मी- तिला मला केलं check पण यांना नसेल करेल. हा. यांना करेल नाही. चेक करा नंतर त्यांना बरं मामा आता मला चेक करायची काय गरज नाही. आता जेवढे माय भाऊ आहे ना तेवढं ना प्रत्येकाला पोरं झाली. हो असं नाही राहत. असं नाही असं नाही राहते. असं नाही राहते तसं बघा. म्हणायला गेलं तर मग तिच्या बहिणीला पोर झालं ना. हा मग मग तसं काय नाही
आणि ती म्हणते मला चेक करायला नाही बाहेर निघून जायचं सांगा बरं. द्यायचे. मग आणि मला काय वरून हिलाच बोलता मला म्हणायचे मी आता येतो म्हणे 5 मिनिटात वा. या. मला बसवायची तिड आणि जायचे पळून. नाव बरं बाबरा आता एक सांगतो मी हा, बोल. आता समजा मा दोष असा हा. तर तुम्हाला त्या मागचा किस्सा झालता मला तुम्हीच मिटावला का नाही आता मिटावला हिनेच किस्सा मिटवला ना. मिटावला तो ते तुम्हाला कोणाला बोलावलं ना त्यांनी त्याने फक्त मला दाजीने ना मला फोन केला होता. म्हणजे ते आपण असं झालं. बरोबर जाऊन बस. काय झालं बरं का दाजीत काही प्रॉब्लेम नाही आहे नाही का नाही कारण ते त्यांच्यापासून आहे ना एका बाईला दिवस गेले ते 4 महिने. बाई बापरे हा मग ते काय, अंगावर मामा येत लयच पुढचे काम मी आहे ना रेशल घेऊन पाहिली हा का होत्या का नाही टेस्टिंग घेतली टेस्टिंग टेस्टिंग पण मग झालं अहो, अशा कशा काही टेस्टिंग घ्यायला लागतंय का? मग हिला पोर बाळ कसे काय होणार आहे मग झाला ना पोरगं झालं ना मग तेच आणायचं नव्हतं. अरे यायचंच होतं नाही, ना हा, ते ते. आणा. ती बाई काय- हो, ते ती बाई तुमचं कशी होतं काय ना. हा? यायचंच होतं ना ते. आणायचं. तुला आणायचं. रेशमा अक्का ती बाई कशी काय दी तिचे 50,000 रुपये अहो, पण दिले त्या नवऱ्याने कशी काय जाऊ देईल का? म्हणजे 50,000 दिले काउंट टाकावं लागलं इच्छा. नाही ते याचं नाव लावित होती हा का दाजीचं बाई माहितीये का? भावाला सगळं माहिती तुम्ही बरी साथ दिली हो त्यांना बैल ना देती बघा मग ना बैल एवढा करायची काय गरज नव्हती आपलं हे म्हणा टेस्ट घेऊन पहा कोण? तुम्ही पण पाहुणे हे असं पटत नाही बरं हा या असं कोणी सगळे लोक टेस्टिंग तुम्हाला असं म्हटलं पाहिजे जाऊ. म्हणजे माझी बहीण तुम्हाला नांदायला मावस बहीण नांदते तुमच्याजवळ मी काय म्हणतो तुम्हाला टेस्ट असं म्हटलं नाही. अहो, काय बोलायचं कोटा पण तुम्ही तर म्हणतो तुम्हाला त्यांना तुम्हा दोष आहे मा दोष आहे मा दोष आहे आता निघाला का मा दोष हो तुम्ही प्रयोग केला ना तो प्लॅस्टिंग करायला बायका झाडाला टाकल्या पाहुणे का? माणसं आम्ही कसं काय हा? सांगू झाडाला का टाकल्या काय, बायका काय, काय काय, झाडून नाही राहिलं. नाही नाही महापुरीत काही खोड नाही दिसत काहीतरी एवढे वर्ष जरी झाले हा. पण या माणसात काहीतरी बाहेरची खोड याला काहीतरी जो बाहेर माणूस बाहेरचं दवाखान्यात नाद दिसतोय. घेतो, पळून जातो हा, बाहेरचं हा, नाद काही दिसतोय. बहाणं करतो पळून जातो बाहेर खेळ खेळून देत असं वेळ काय खेळ बरं खेळ बरं 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 मग नाही नाही दाजी तुम्ही लय बाबा चूक केलं पण मामा तुला माहित होतं तुला सांगायला काय झालं होतं काय झालं आता बघ बाय सांगाय जावं तर पांगत आहे आता म्हटलं दाजीने मला स्वतः फोन केला नाही म्हटलं दाजी असं कसं काय हो दाजी मला म्हणा मावले मोठी बाला आली बाबराव हा, लवकर ये म्हणा मिटावलं तिने आलो हा. जाऊ मला सांगितलं कानात असं असं आहे म्हणा शेवटी गेलो दोघं जण त्या बाईच्या हात पाया पडलो हा का 50,000 रुपये दाबले हा त्या बाईला म्हटलं 50 घे बाई काढून टाक पण दुनियात पण असं पोर आहे नाही तू होत. आतापर्यंत बोलला काही काका काय बोल कसं बोलू मी तुम्ही सांगा बरं आता सांगायला पाहिजे या गोष्टी बरं मामा आहे हो मामा याच्यात माही कुठली 1 रुपया चूक नाही हा. तुम्हाला सांगतो ऐकून घ्या चूक चूक आहे नाही कोणची का? कशी चूक नाही ऐकून ते घ्या गे तुम्ही म्हणायचे मी 4 दिवस बाहेर अगं जातो. ऐकून तुम्ही घे असं पाठीमागं असं या बाई करायचं बरं, का? ऐकून मा घे. तोंडी लागत त्याच्यामुळे पोरवा आहे ना आम्हाला बरं आहे ना आणि सगळ्यांना गोळा करीत आहे आणि माझी चूक दाखवी मी काय होतो काय मा अडते तुम्ही विचार शंका नाही सांगा, हा, सांगा. विचारा बोला बरं बरं मामा एखादा बा शिजत घातला शिजल्या उतरून ठेवत्या का चापून पाहत्या साबून पाहते मग त्याच मी चापून पाहिले ना झालं ना तिला पोर लोक चापूनच पाहत्या दुनियात पोर नाही होती तर तुम्ही लाज वाटत नाही भावाला असं बोलायला तुम्ही बाहेर चापा घरात नका नाही नाही जगाची तुम्ही नियमानाची नाही लाज धरावं नाही नाही बाबा. नाही बाहेर असे चापून पाहत्या घरात कसे बरोबर होती नाही मला वाटलं माग काय दोस्त आहे का म्हणून मी नाही, पाहिलं नाही, इथं चापानं काय काय कमी नाही, दिलं काय घरचा भात चापायचा आहे ना दुसऱ्याची भात काय किती चापायला पोरं काढली अशी? अरे गार शिजतच नाही किती चापताच वापरून जाईल अहो, बाहेर शिजवीत आता घरी कसं शिजल हा, बाहेर चापून घेत्या शिजून घेत्या तर घरी काय शिजायचंय काय शिजायचंय हो? घरचं गोड नाही लागत त्यांना बाहेरचं गोड लागत काय वाटायला पाहिजे आणि नाही नाही हे लहान आहे पुरीला दोन पोरं झाले कसं सगळ्यांना त्याच्या गोळा माझी करून माझं तिला वय ना लग्न करीत आहे. किती मला टेन्शन आहे माहिती आहे का बरं हिला होईन का पोर तुम्हाला गॅरंटी आहे का का बरं नाही बरं? हा होईन कसं पोर होत असं आवाज तुम्ही लक्ष दिलं तर पोर होईल लक्ष देतो ना रोजचं लक्ष देतो ती म्हणती 4-4 दिवस घरी येत नाही हं? काय बाहेर तुम्ही बाहेर चालले खायची आदत पडली ना हं? चार्जेस काय आता वरच्या मळ्यामध्ये जर गेलं तर त्या मोठी चालू बंद करा तिकडे तुम्ही दुसरीकडे बटन दाबीत असती बट नाही भात शिजवीत आणि चापीत बसते त्यांना दुसरे बरं, दुसरीकडे वायरे पोचते तुमच्या घरचे मोटर कसं काय चालू होईल मग आणि नाव माझं खरं हं? हा? काय राहायची? या नाव सुधरा. हो सगळे लोकं एक काम करा तुमचं काल नका करू एक काम करा मामा तुम्ही मला परवानगी द्या हिला नसेल पोरं तर मला दुसरी बायको पाहून द्या एखादी नाही नाही आधी या बाबाला उचला दादा याला दवाखान्यात घ्या पहिला चेक करून घेऊ हा, पहिले. इलाज करा. टेस्ट इलाज करायच्या आणि ज्या दिवशी जेव्हा कळलं ना दोष तुमच्यात आहे तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू काय करायचं आणि जर तिच्यात दोष निघाला तर मग तुम्हाला परमिशन आहे करा एक सोडून 2 बाय करा हा या चालेल भावानं पाव राहिले मला सोडून दुसरी करायची हा हा आहे का तुमचं नातेवाईक आहे का? याचं मनच करा लागा नाही कधी
तर मला पाहुणे मला पाहुणे नाही. ए थांब हा थांब तर रेश्मा आता पाहुणे मला परत येत तावलं सांगितलं बरं तो एका डाल रात्रीचा घरी झोपायला आला तो तिकडं मागच्या घरात झोपती आणि इकडं पाहुणा झोपतो आणि मग तुम्ही असं अलग अलग कावर झोपत मला मध्ये घर म्हटलं मी फॅन खाली झोपतो. हा का दोष कोणाचा आहे का कोणाचा दोष आहे खबर असं हा अरे जवळ झोपा ना जवळ हा साडू सोपं आहे का सोपं आहे काय? ही गायची गोरा तिचा बरा घर करतून देती कसं काय पोर काय माझं नाव खराब हे करते बहाणे चालू आहे काहीतरी आपलं या झाकायचं दुसऱ्याचं खोलायचं असे हा. तुम्ही धंदे लावले काहीतरी नाटक करून राहिले ते काहीतरी हा. नाटक करून म्हणजे तुम्ही माऊस बहिणी ना नाकारती माझं भाऊ नाव म्हणायचं खराब करून राहिले ते बरं मामा तुमच्या साडूची पोरची फारकत वगैरे ना नाही डॉक्टरने जर सांगितलं ना का बुवा दोष नाहीये मी तुम्हाला देतो ना बायको करून मी माझ्या मना याने करून देतो बस नाही परपंच हा नाही मी स्वतःहून लग्न लावून देईल नाही येलं लय जीव लावीन मी मग. मी म्हटलं अनाथ आश्रमतून आण बाबा तुला एवढं नको, नको. राहिला तू नाही. काय चुकलं बाबा? अनाथ आश्रमतून आण बाबा. म्हणे नाही मला कर माझं तिची पाहिजे इच्छा पुरी म्हणे. भाऊ. माझं हा, हा. पाहिजे. काचं हा? काय या माणसालाच येडे बाय आणि बाहेर चार पोरं काढितो भाऊ हा नाही एकच पाहायला प्रयत्न करून काय बरं एक सांगितलं आलं आहे काय मग यांचं लक्षात नाही करा बस हा याला गडबडच नाही. मामा कसं काय बोलत घरात आहे ना रात दिवसात टीव्ही पाहतो मग घरात लक्ष कसं नाही मा नाही नाही आता लक्ष ते नाही. TV लक्ष आहे, चार- चार- पाच-पाच दिवस बाहेर गायब लक्ष होत्या. आहे. ऐका इकडे घरात टीव्ही पाहते आणि बाहेर दुसरे उद्योग करते हा. म्हणून तिला पोर होईल बरोबर बोलले आता कशी मग? बोलले मग ते करायचे काम करायला ना तुमचे कपडे धुवायला मग? जेवायलाच का ती हा हा? त्यांना बिन पगारी नोकरांनी गेली मला ना नोकरांनी बनवून ठेवलंय मग अहो काय दाजी पटेल पाहिजे तू तुम्हाला पण लवकर सांगायचं होतं ना असं काही 5 वर्षानंतर हा? एक काय चालले ते कसं येडत राहिलं का अडचण? हा? हो याला आता मार्ग तुला आहे. संसार कळतो का यांना दोघायला घ्या लगेच चेक करा दोघांच्या सोबत चेक बरं करा दाजी आता का ते विषय सोडला ना मग त्या बाईक नाही जाते आता नाही 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 पावर का येईल परत पाय फोन केला तरी बिहार नाही भेटवायला परीक्षा घेतली मग बघ हा. परीक्षा राहू द्या अग्नी परीक्षा का आता तुम्ही नाही ही परीक्षा द्या तपासायला चला चला. मी हा, खर्च करतो हा. चला बाबा, मी खर्च कर, हा चला. खर्च करतो चला चला. चेक करून नाही, घ्या एक अजून परीक्षा घेते का काजू. मेले स्वर्गात जात नाही ते पाहायचं का पाहायचं का? नाही नाही, ते नका नाही, ते घ्या ना. नका. नाही. आपले बोलो, जीव द्या एकदा एखादं पोर सोर झालं ना मग तिकडून पुढे परीक्षेला तुम्ही बसू लयच परीक्षा घेते ना म्हणून चला एक परीक्षा घेऊन पाहू नाही आता हीच परीक्षा पाहू त्यांची काय हा? चला द्या आता तुम्ही दाजी परीक्षा द्या. दाजी तुम्ही जास्त मला लग्न झालं की नाही किती लेट लग्न झालं मग पण सटके 4 पोरं झाले विचार तुमच्या बहिणीला उठा उठा लगेच आज हा. टाइमपास करू बिचारा नका. बहिणीला म्हणजे काय चला. अख्ख्या गावाला माहिती आहे. आणि नाही, त्याला बस माहिती सांगत आहे का? आहो. आता काय खेळा काय राहते माहिती का बर का साडू बर का पाहुणे हा. हे काय करते 5 मिनिटं देतो म्हणत्या हा हा त्याच्यानंतर डायरेक्ट काय तपासणार सांगा बरं नाही तिला सारखं वाट पाहायची माहिती का मग अहो त्यांनी काही मला झोप नाही हा हा झोप नाही मला एवढं डोकं खातो अरे, बाबा, अरे, मस्त बनवले का? पोर करून तुला झोप येत नाही का हा, भाकर गोडणी मी लागत. टीव्ही वाढून देतोय ना नाही आता झोपायच्या गोळ्या घे आता बरं का आले का पिऊनच झोपवून घेत असं हा बरोबर आहे नाही आता चेक केल्यावर सगळं कळलं त्याच्यामध्ये बरं चला आता चहा पाणी घ्या हा. नाही रेशमाने पोहे बनवले हा चला का का हो? कपडे काढून चेक करते ते. हा मग हा कपडे काढून सगळं चेक करतील नाही, कोण मला चेक करतील? झोप लागत नाही असं काय? वाटतं. चांगलं स्वच्छ झाली काय आता कळलं स्वच्छता नाही? हा, कोणा दोष आहे कळलं चला स्वच्छ मी काय आणतो स्वच्छता आहे ना स्वच्छ आंघोळ झाली करतो का? ना. हा नाही तर मग वेळ करून घ्या हा नाही तर करून बाथरूम मध्ये जातात बरं चला हा, ते बायाला मध्ये पाठवून देते. आंघोळ बरं डॉक्टर काय का आणलं? येऊ नाही दिलं आंघोळ करून हा? नाही दिलं जाऊ आंघोळ नाही हो बाकी स्वच्छता हा आहे मग हा, नाही तर पक्का चला काका त्याचं बोरच करणार. हा